नमस्कार. आज मी तुम्हाला कुबेरजींचा महासिद्ध कुबेर मंत्र असा सांगणार आहे. तो एकादशीच्या दिवशी करावा. एकादशी खूप आवडती तिथी आहे कुबेरजींची. कुबेरजींना एकादशी, पौर्णिमा, सोमवार, बुधवार, चतुर्थी हे वार खूप त्यांचे आवडते आहे आणि त्यांचे मंत्र त्या दिवशी आपण मनोभावे म्हणावे. हा मंत्र महासिद्ध मंत्र हा 27 वेळा म्हणावा लागतो आणि 27 वेळा म्हणून तो 12च्या आधीच म्हणावा लागतो आणि खूप महासिद्ध आणि शीघ्र फलदायी हा मंत्र असा आहे. तो मंत्र थोडासा अवघड आहे, म्हणजे खूप मोठा आहे, पण तो तुम्ही म्हणा आणि मग बघा काय मंत्र आहे तो मी तुम्हाला सांगते. पहिले महालक्ष्मीची ध्यान करायचं, नंतर आपलं महादेवाचं ध्यान करायचं, नंतर आपला कुबेरजींचा मंत्र म्हणायचा. तर काय मंत्र आहे तो मी तुम्हाला सांगते. अस्य श्री कुबेर महामंत्रस्य श्री विस्रवा ऋषी श्री बृहती छंद शिव मंत्र श्री धनेश्वर देवता मम श्री धनेश्वर प्रसाद सिद्धवर्ते जपे विनियोगः. ओम श्री विस्रवसे नमः शिरसी बृहती छंदसे नमः मुखे श्री धनेश्वर देवताय नमः. रधित ध्यानं मनुजवाह्य विमानवरस्थितं गरुडरत्ननिभं निधिनायकं शिवसखं मुकुटदिव्यभूषितं वरगदे ददन्तभजं तुन्दिलं धनपूर्ण स्वर्णकुंभ तथा रत्नकरण्डक हस्ताभ्या विप्रुलतं स्वर्णकरपात्रं च तुन्दिलं वरदस्तात् रत्नपीठे प्रविष्टं सुस्मिदाननं यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धिमि देहि त्रापय स्वाहा. ओम वैश्रवणाय स्वाहा. ओम श्री ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः. हा मंत्र तुम्ही असा म्हणायचा आहे आणि बघा तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो तो. आणि तो एकादशी 15 दिवसाला येते, तर तुम्ही एकादशी दिवशी 12च्या आधी हा मंत्र म्हणू शकता. एकादशी ही खूप 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 आवडती एकादशी आहे कुबेरांची, म्हणजे खूप आवडता वार आहे त्यांचा. आणि त्या दिवशी तुम्ही हा मंत्राचा नियम करावा आणि 15 दिवसाला 27 वेळा हा मंत्र 12च्या आधी म्हणावा. बघा तुम्हाला काय फरक पडतो तो. असा हा महासिद्ध कुबेर मंत्र आहे. तर बघा, म्हणा आणि काय फरक पडतो ते मला कमेंटमध्ये सांगा.